आवाज येतोय येतोय. तर सुप्रभात. आज आलोय पन्हाळा किल्ल्यावरती. आजचा जो प्लॅन आहे तो असा आहे की पन्हाळा ते पावनखिंड हा पायी प्रवास आहे. जवळजवळ 50+ किलोमीटरचा प्रवास आहे. तो आज आम्ही करणार आहे. आज वार आहे शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवसाचा. जर शक्य झालं तर पुढं विशाळगडला पुढं वाटचाल करणार आहे आम्ही. तर काल रात्री गावावरून आलो आणि गावावरून आलो. यायचं फिक्स नव्हतं, असं धाकधूक होती. येऊ का नको कारण सोबत कोण नव्हतं आणि अचानक ठरलं 5:30 ठरलं आणि गाडी घेतली आणि थेट निघालो, बिंदास निघालो एकदम. आणि येऊन काल रात्री अंबाबाई मंदिरात, पन्हाळा किल्ल्यावरती अंबाबाई मंदिर आहे, अंबाबाई मंदिरात मुक्काम केला. आणि आज सकाळी लवकर पहाटे उठून आवरून आता पन्हाळा आम्ही एक्सप्लोर करतोय. पूर्ण पन्हाळा फिरून झाल्यानंतर ना पुढे आम्ही मग बाहेर निघणार आहे. तर आत्ता आम्ही सज्जाकोटी म्हणून वाचतोय मागे. तर त्या वास्तूच्या ठिकाणी आलेलो आहे. जवळजवळ आम्ही 6 जण आहे. 6 जण चिपळूणवरून कोण आले, चिपळूणवरून 3 जण आले आहेत, एक सातारावरून आले आहेत आणि एक मुंबईवरून आले आहेत आणि मी सांगलीच आहे. तर बघू पुढं कसा कार्यक्रम होतोय, कसा प्लॅन होतोय, कशी वाटचाल होते संपूर्ण लावतो. जेवढं होईल तेवढं कव्हर करायला बघतो. बघूया कसं होतं प्लॅन. चला. तर ही आहे सज्जाकोटीच्या आतील चढाई. सज्जाकोटी म्हणजे टेहाण्याची जागा असावी माझ्या मते, कारण व्यवस्थित मिनार वगैरे आहे आणि या मिनारात सगळं पाहता येतं. संपूर्ण धुक्यात बुडलाय पन्हाळा. तर आता येऊन पोचलोय आम्ही दुतोंडी बुरुजावरती. आणि दुतोंडी बुरुजावरून दिसणारा हा परिसर एकदम खतरनाक वातावरण आहे. सकाळी उजाडलेलं तेव्हा पूर्ण धुक्यात वातावरण होतं, पण आत्ता पूर्ण धुकं गेलंय. समोर इकडं आपल्याला हे मसाई पठार दिसते. आज इकडूनच गड उतार होऊन असंच मसाई पठारावरून पुढं करपेवाडीला आम्ही निघणार आहे. आता खालती गाडी लावली आणि इथून ही वाट जाते सरळ वाघ दरवाजाकडे. एकदम खतरनाक बांधीव वाट आहे, संपूर्ण अशी एक नंबर खतरनाक आहे. पावसामुळे सगळे हिरवं झाले, त्यात अजून उठून दिसतंय. एक नंबर बाप. वरती संपूर्ण झाडे आणि असा हात वाघ दरवाजा, किल्ले पन्हाळगड. आता हा समोर वाघ दरवाजा दिसतोय. तिथून हे जे गेट आहे वाघ दरवाजाचा दरवाजा, तिथून ही खाली पायवाट उतरते. ही पायवाट जाते पन्हाळगडावरील एक राष्ट्रीय उद्यान आहे, तबक राष्ट्रीय उद्यान आहे ना, त्या उद्यानाचा हा व्ह्यू आहे. एकदम भारी केलंय. पर्यटकांना येऊन इथं फिरण्यास वगैरे चांगले केलंय. फक्त तबक हे राष्ट्रीय उद्यान आहे ना, तर हे पक्ष्यांसाठी खूप फेमस आहे. समोर इथं आपल्याला तटबंदी दिसते. ही पन्हाळगडची पूर्ण तटबंदी आहे आणि या तटबंदीला लागून खालती हे असं उद्यान केलंय. एकदम झाडं वगैरे लावून पक्ष्यांसाठी केलेलं आहे. पक्ष्यांचा आवाज जो येतो तो क्लिअर येतो इथून. एकदम भारी परिसर आहे.
आता तबक उद्यानात आल्यानंतर ना इथं आपल्याला पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती बघायला भेटते. तिथं पुसाटी बुरुज, 3 दरवाजा, नंतर ना अंधारबाव, ही नायकीनीचा सज्जा, नंतर ना इकडं वाघ दरवाजा, तिथं दुतोंडी बुरुज, राजदिंडी, हा सगळा परिसर येतोय. आणि आता आपण आहे हा वाघ दरवाजा आहे ना, इथं आहे. वाघ दरवाज्यातून पन्हाळा खाली पाय उतार झाल्यानंतर ना तबक राष्ट्रीय उद्यान इथं दिसतंय बघा. आपण ह्या ठिकाणी आहे. तर आत्ता येऊन आम्ही पोचलोय पन्हाळगडावरील सगळ्यात मोठी वास्तू धान्य कोठार. पूर्वी जिथे धान्य साठा केला जायचा ती ही जागा आहे. संपूर्ण धान्याचं कोठार आहे भलं मोठं. ते 1 नंबरचं धान्य कोठार. त्यानंतर ना लागून इथं हे दुसरं धान्य कोठार आहे. खूप म्हणजे खूप मोठे आहेत. आता पुसाटी बुरुज, पन्हाळ्यावरील पुसाटी बुरुजकडे आता वाटचाल करते. पुसाटी बुरुजावरून खालती वाट उतरते, ती पुढे मसाई पठारावरती जाते. मसाई पठारातून पुढे पावनखिंडला वाट जाते. आणि आता समोर आपल्याला इथं पुसाटी बुरुज लागेल, तिथून पुढे आपण मार्गस्थ होऊ. इथं हा समोर हा पुसाटी बुरुज आहे. आणि पुसाटी बुरुजाच्या उजव्या साईडनं ही वाट जी जाते ती खाली मसाई पठाराला वाट जाते. दरवर्षी फेमस म्हणजे अति फेमस असणारा हा ट्रेक आहे. खूप म्हणजे खूप लोक जातात त्यात, भयानक. जवळजवळ 2 ते 3 हजार दर विकेंडला, प्रत्येक विकेंडला जातात. हॅलो 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 हॅलो, येतोय आवाज? हॅलो, आवाज येतोय. तुम्ही काय नीट चालत नाही, लवकर चालत नाही, त्यामुळं आमचा वॉकी टॉकी पडायला लागलाय. बोलायचं कमी करा आणि लवकर या. पुसाटी बुरुजावरून जी वाट खाली उतरते डांबरी रस्त्याला, तर ती वाट इथं बाहेर निघते. तर बोर्ड आहे, मार्किंग आहे. नंतर डांबरीवरती पण असं मार्किंग केलेलं आहे. आणि संपूर्ण चिखलानं भरलेला आहे हा रस्ता सुरुवातीला. आता इथं पूर्ण चिखल आहे. चिखलातून वाट आता इथं डांबरीला लागते. तर आता पन्हाळा मागं राहतोय. पन्हाळ्याचा तो पुसाटी बुरुज आहे, त्याच्या उजव्या साईडनं वाट खाली उतरते. त्या वाटेनं आता हे अशी पुढं वाटचाल चालू केल्या. समोर आपल्याला मसाई पठार दिसते. आता पुढे मसाई पठारावरती जायचं. आता पुढं आपण इथं तुरुकवाडी गावात येतोय. समोर भात लागण वगैरे चालू आहे बघा. आणि ह्या भात लागणीच्या शेतातून पुढं वाट जाते. इकडं मसाई पठारावरती वाट निघते. माग किल्ले पन्हाळाचा विस्तृर्ण असा पट्टा. आणि तिथून पुढे आता इकडे मसाईच्या पठारावरती आपण येऊन पोचतोय. आता नुकताच मसाई पठारच्या पहिल्या टप्प्याला लागतोय. आणि वाटेत बघा दर्शन दिलं या आपल्या मंडळानं. दोईतोंडी म्हणतात त्याला. असं वाटतं तर या दोन्ही बाजूला तोंड आहे, पण तोंड असतं एका बाजूला. हा बिनविषारी. आता मागे मसाई पठार माळुंगे वाडी म्हणून गाव आहे. तिथून आता मसाई पठारावरती निघतोय आपण. थांबायचं चायला जवळजवळ 2-2.5 तास लेट आहे. सगळा पन्हाळा किल्ला फिरून
मग चालू केले. त्यामुळं करपेवाडीत पोचायला आम्हाला जवळजवळ 7 तरी वाजतील अंदाजे. 7पेक्षा जास्तच लागणार आहे वेळ. 6:30 ते 7 एवढं वाजतील असा अंदाज आहे. मसाई पठारावरती प्रवेश केला आहे आणि इथून पुढे आता संपूर्ण भलं मोठं असं कोल्हापूरचं फेमस मसाई पठार वाटचाल चालू आहे. भयानक अशा पावसानं झालेला आहे. पाऊस यायला लागला त्यामुळे फुल पॅक आहे. फुल म्हणजे फुल पॅक. हॅलो तुमची मावशी दिसते पुढं. मावशी तुमची मानवर कडून आम्हाला बघायला लागल्या. बघा काय करता सांगा. अंगावर आली तर मारणार नाही ना व. तुमची मावशीला काय तर सांगा लवकर. बघा बघायला लागल्या आमच्याकडंच. काठी घ्या तुमच्या मावशीला, नाही तर काठीनं हाना. काही पण करा. मावशी आमच्या अंगावर आली तर बघा पळायचं बंद करायला आम्हाला. मामा नमस्ते. कुठे? आम्ही सांगलीचा आहे, मुंबईचा आहेत. ती मागली आहे ती चिपळूणची आहेत. हा पावनखिंडला. हा हा तुम्ही कुठल्या गावचं आहे काय? मसाई पठार इथं संपतंय काय? मग हे मध्ये असा गॅप आहे. हा खोतवाडी ना, मग करपेवाडी. हा खोतवाडीत मग करपे. आता ही पूर्ण मसाई पठार उतरणार. हा कुंभारवाडी. आता आपण येऊन पोचलोय मसाई पठारावरील मसाई देवीचं जे मुख्य ठाण आहे मंदिर, त्या मंदिरा ठिकाणी आलोय. अजून बराच पल्ला आहे. आमचं सहाय्य मंडळ मसाई देवी मंदिर. मसाई पठारावरील मसाई देवी. मावशी कुठल्या गावात ना आला? खालचं ना पिंपळ इकडून आला का? सांगलीचे आहेत, चिपळूणचे आहेत, मुंबईवरनं आलेले आहेत, सांगलीच आहे. मसाई देवीच्या मंदिरात मस्तपैकी पोट पूजा केली. घरनं आणलेल्या चपात्या, खरडा, भाजी, भाकरी वरती तावा मारला आणि आता थेट खोतवाडीच्या दिशेने पायवाट चालू केल्या. काय काय क्रॉस आहे? किती वय बाबांचं? 70. अजून खोतवाडी किती येत ना? आधी जवळ आले ना? कुंभारवाडी जाणार. कुंभारवाडी. हा कुंभारवाडी खोतवाडी रस्त्यानं जाणार. मग सलग करपेवाडी तिथनं किती? जरा आहे बरीच आहे काय? गाडी बस भेटेल का तिथून? 5 वाजतील. 7 5-6 वाजले पण आता करतो. गाडी बस भेटून ना रस्ता असेल तर गाडी बस. आता कोल्हापूर आम्ही सांगलीचा हाय, पुण्याची आहे, ती मुंबईचा हाय, चिपळूणचे आहेत. जेवणाची काय दांडकी बॅग घेतल्या. सगळं जेवणाच त्यातच आहे. कुंभारवाडीत जाण्याआधी बघा वाट कशा प्रकारची लागते. संपूर्ण दगडांची आणि गुरांची वाट आहे. संपूर्ण माती धुवून गेल्या वाटेवरली आणि फक्त दगड आहेत. खतरनाक एकदम. संपूर्ण चिखल आणि
जनावरांचं शेण आहे वाटेवर. हे बघा हिरवा हिरवागार. पचक पचक कसा आवाज येते. मित्रांनो, झालेला जो घनगर युद्ध आहे त्याची एक अनुभव त्याचा एक अनुभव कसा असावा ह्यासाठी आम्ही हा ट्रेक करतोय. आणि तुम्ही बघाल हा मार्ग बघा कसा आहे. ह्याच वाटेन छत्रपती शिवाजीराजे ह्याच वाटेन मार्गस्थ विशाळगडला झाले. तर हा मार्ग तुम्ही पाहू शकता. नक्की या. यस. आता कुंभारवाडी ते खोतवाडी संपूर्ण डांबरी रस्ता आहे. पायी प्रवास चालू आहे पूर्ण म्हणजे पूर्ण. थोडं बरं वाटायला लागले आता. बूट काढलाय, पूर्ण पाय पांढरं पडलेलं होतं त्यामुळं आता भारी वाटायले. थोडं पाय मोकळं झालं. पूर्ण बूट वल्ला झालाय, सॉक्स वल्ले झाल्यात आणि बूट शेवटच्या घटका मोजायला लागलाय. लवकरच शहीद होईल असं वाटतंय. बघू अजून काय काय पुढं होते. अजून जवळ तर काय अजून भेटला नाही. जवळ भेटेल तर मग अजून वेगळं. आपण शेवट पूर्ण केलं की पुशअप मारू. शेवट मारायचे पुशअप. शेवट मारायचे पुशअप. एक झाल्यानंतर 50 पुशअप मारायच्या सर्वांनी. पाणी हवाय. पाणी बाटली कोणाची बदली होती मग? हाय की इथं हाय. इथे खोतवाडी जवळजवळ 1.5 किलोमीटर राहिले असेल आता. हे नाव सर्च कर ना. ज्वालामुखी पासून तयार झालेले हे मला माहिती आहे. हे महाराष्ट्रातले एकच आहे. हे महाराष्ट्रात एकच आहे. हो. नाव नाही आठवत. नाही पण त्याचा हा पुरावा पाय दुखायला लागला बघा. असं बसतात. जवळजवळ 1 तासाभराच्या चालल्यानंतर ना आपण येऊन पोचतोय या खोतवाडीत. आता इथून पुढं परत डांबरीचा प्रवास आहे. इथंपर्यंत सुद्धा डांबरीचा होता. इथून पुढं पण डांबरीचा प्रवास आहे. एकदम छान गाव आहे. कौलारू घरं, साधं राहणीमान, सगळी जुनी लोक. घरावरती शेवळ बघा किती आले. भारी दिसते. आणि पावसाची काय नाव घेत नाही. पायात बूट घेतलाय चालू आहे. आता खोतवाडीतून करपेवाडीला मार्गस्थ होतोय. खोतवाडीतून जवळजवळ करपेवाडीचं अंतर जे आहे ते 7 किलोमीटर आहे. आणि आजचा मुक्काम करपेवाडीत असणार आहे. जवळजवळ 6 ते 7 वाजतील. प्रॉपर गावाकडलं राहणीमान, जीवनशैली बघायची असतील तर हा ट्रेक नक्की करा. खूप अशी दगडी बांधकाम असणारी घरं, साधं राहणीमान, कौलाची ती पण बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. खूप म्हणजे खूप भारी आणि सुखी राहतात लोक इथे. खोतवाडीत सगळी आडनाव असणारी खोत आडनावाची सगळी लोक राहतात. आता करपेवाडीत सगळी करपे आडनावाची असणार फिक्स. आता चाललेल्या दिवसभरा सकाळपासून चाललेल्या भटकंतीचा आढावा भेटतोय. समोर आपल्याला दिसतंय का तो संपूर्ण पठार, ते आहे मसाईचं पठार. तिथून उतरून खाली आम्ही कुंभारवाडीत उतरलो. कुंभारवाडीतून पुढं हाय असं येऊन खोतवाडीत आलो. खोतवाडीतून इकडं खोतवाडीचा धनगरवाडा आहे. हा पुढं घर दिसतात, हा खोतवाडीचा धनगरवाडा आहे. आणि तिथनं पुढं
ही वाट जाते करपेवाडीत. 40 किलोमीटर. अजून जवळजवळ 6 किलोमीटर करपेवाडी आहे जिथं आमचा आज पहिला मुक्काम आहे. आणि दुसऱ्या दिवशी तेवढंच अंतर आहे, जेमतेम 20-25 किलोमीटर आहे. टोटल 50+ हा ट्रेक होते. 52च्या आसपास होतोय हा. पन्हाळ ते पावनखिंड 52. खोतवाडीतून आहे ना, खोतवाडी या धनगरवाड्यातून पुढे आल्यानंतर ना करपेवाडी इकडं जवळजवळ एक 5 ते 6 किलोमीटर राहत्या. त्याच्या मागे हा ओढा आहे. ओढ्याला जरा फ्रेश व्हायला लागलेत मेंबर. म्हणजे जाम वैतागल्यात. डांबरीवरती चालायला वाट लागते खरं सांगतो. डांबरीला इतके पाय दुखतात ना, लय बेकार हाल होतं. त्यामुळे सगळ्यांची पूर्ण वाट लागल्या. सगळे निवांत पडलेत, फ्रेश व्हायला लागलेत पूर्णपणे. बाहेर आहे ओढा वगैरे, बाहेर आहे. मस्त हातपाय वगैरे धुतले, कपडे थोडं वाळवायला लागले, पूर्ण घामानं भिजलेत. इथंच थांबून मस्तपैकी कॉफीवरती ताव मारला. कॉफी बिस्किटे सगळे मिळून खाल्लं. तिथं 4 जण आल्यात, ते नवीन दिसतात, ते पुण्याची गँग आहे. त्यांना पण जरा आमच्यातली कॉफी वगैरे दिली, जरा ओळख वगैरे केली चांगली. आणि मस्तपैकी आवरून आता पुढं मारत गस्त होणार आहे. सगळं पॅकअप झालेलं आहे. बूट घातला की डायरेक्ट करपेवाडी. आता कुठे थांबायचं नाही. जवळजवळ सांगतो 2-3 वर्षामागं ह्या ट्रेकबद्दल ऐकलेलं, पन्हाळा ते पावनखिंड. तेव्हापासून करायची इच्छा होती, पण तो योगायोग येत नव्हता. आणि आज तो आलाय. एकंदरीत प्रवास खूप भारी आहे आणि खूप भारी वाटते. ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर पहिल्या दिवशीचा जरा जो आहे ना, जवळजवळ एक 10 ते 12 किलोमीटरचा टप्पा, तो पूर्ण असा रोड साईड नाही. बाकीचा टप्पा आहे तो मसाई पठार आणि प्रतापगडच्या आपलं पन्हाळ्याच्या पायथ्याचा टप्पा आहे. त्यामुळे एवढं काही जाणवत नाही. दुसऱ्या दिवशीचा जो टप्पा आहे ना, जो उद्या आपण करणार आहे, तो संपूर्ण असा जंगलात नाही आणि ओढं वगैरे खूप आहेत. आणि दुसऱ्या दिवशी भारी वाटतं. पहिल्या दिवशी चालून डांबरीनं आणि रस्त्यानं वैताग येतोय. जसं आपण जंगलातनं वगैरे चालत असते ना, तेव्हा खूप भारी वाटतं. कारण की झाडं म्हणा किंवा बाकीच्या वनस्पती बघण्यात किंवा त्याच्यात आहे ना, किती वेळ चालतो आणि किती काय समजत नाही. पण डांबरी एकसारखा लागला की नको वाटतं, पाठीवरलं वजन जाणवते. आणि तीच कठीण पायाला मार लागतो. त्या दुसरं झाडातनं डोंगरातनं वगैरे चालत असली काय वाटत नाही एवढं. बाकी काय नाही. आमची गँग लय महाग असाय राव. लय म्हणजे हाल्या करून वैताग येतोय. मग लय म्हणजे लय निवांत माणसं आहेत आमच्यातली. काय करणार सांगा. अजून पुढे यायला ह्यांना जमा, निवांत बसतात. हाल्या म्हणून वैताग येतोय. आत्ता निघाल्यात बघा, दिसते ती आहे का. समोर ही धार दिसते डोंगराची, ही संपूर्ण. ह्या डोंगर धारेच्या माग मंडलाई वाडी नावाची वाडी आहे. त्या वाडीतनं इकडं इथं एक धनगर वाडा आहे. इथं वाट निघते त्या डोंगरावरून. आणि ही जी मेन वाट आहे, ही डोंगराला खालती असा वळसा मारून मंडाई वाडी जाते. गाडी वाट ही आहे. आणि मधून ही वाट पन्हाळा ते पावनखिंड करताना मध्ये लागते. आता इथं पाणी टाकी वगैरे लागले. पुढं आपल्याला जवळ आल्या आपली पहिल्या दिवसाची मुक्कामाची जी वाडी आहे ती जवळ आल्या. सकाळपासून म्हणतोय करपेवाडीत मुक्काम करायला. आणि वेळेचा अंदाज घेता आणि दिवसाची उजेडाची पाहणी करता आमच्यातल्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय की आजचा मुक्काम आंबेवाडीत टाकायचा, नाहीतर करपेवाडीतला मुक्काम कॅन्सल करून टाकलाय. त्यामुळे आता थेट पहिल्या दिवसाची सांगता आंबेवाडीत होणार आहे. आंबेवाडीत चला. हा
करपेवाडी ही करपेवाडीतून हा रस्ता बाहेर पडतो आणि पुढं सरळ आंबेवाडीला निघतो. इथनं आंबेवाडी जवळजवळ 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटरमध्ये जायचं आंबेवाडीत आणि निवांत आजचा मुक्काम करायचा. करपेवाडीतून आंबेवाडीत चाललोय आणि वाटेत बघा काय सापडलं आम्हाला. खतरनाक म्हणजे खतरनाक जागा आहे. मामांनी राहायची पूर्ण व्यवस्था करून ठेवल्या. चादर आहे, बेडशीट आहे आणि हे छोटंसं घर आहे. इकडं पायऱ्या केल्या त्या, इकडे कागद लावला आहे, बरोबर झाडाखाली आहे. पाऊस लागत नाही काय नाही, जमिनीपासून वर सेफ. चिलमे दिल भारी एकदम घर आहे. जवळजवळ 6:30 वाजता आलेत आणि वाट बघा कसली बेकार लागली. नुसता चिकूल आहे वाटेला. पायाचं बुटाचं हाल लय बेकार चालू आहेत. पण आज काय पण करून आंबेवाडीत जायचं आहे. त्याशिवाय पर्याय नाही. असली बेकार वाट आहे. करपेवाडीतनं बाहेर पडल्यानंतर ना हा 1 नंबरचा वाडा लागतो. हा वाडा पार करून आपल्याला पुढं आंबेवाडीत जावं लागतं. तर आता सध्या आहे आम्ही आंबेवाडीतील एक घर आहे. बांधकाम चालू आहे घराचं. या घराच्या इथं आम्ही आज आमचा मुक्काम ठोकला आहे. करपेवाडीत मुक्काम टाकायचं ते आंबेवाडीत आलोय. 4 ते 5 किलोमीटर पुढं आणि इथं मुक्काम टाकलाय. आता जेवणाची वगैरे तयारी चालू आहे. मस्तपैकी सेटअप लावलाय. हा कागद हा इथंच बांधकाम वगैरे होतं इथलाच घेतलाय. सगळा सेटअप इथंच लावलाय आणि इथंच आता ताणून द्यायची. आता सकाळी उद्या 15 ऑगस्ट आहे. होईल तितक्या लवकर उठून पुढं निघायचा प्लॅन चालू आहे. पण बघू आता कसं होतंय काय. इकडं मस्तपैकी मसाला भात विलास सरांच्या हाती. सर भात कसा झाला पाहिजे? 7 स्टार. मॅगी मसाला, पास्ता मसाला, नंतर ना तूप. हे बघा तूप अस्सल घी, सगळं कॉम्बिनेशन चालू आहे. त्यामुळं भात टॉपचा होणार आहे. याच्या मंदारा जरा गॅरंटी यायला लागल्या. त्यामुळे काही विषय नाही. मस्त साजूक तुपातला भात केलाय आपल्या विलास सरांनी. शेंगदाणे घालून, मॅगी मसाला घालून, झणक्याबाज पास्ता मसाला महत्वाचा मुद्दा. खतरनाक. आणि इकडं मसाई पठारावरील मसाई देवीच्या मंदिरातला प्रसाद आम्हाला दिलता सगळा. ज्या महिला आल्या तिथल्या महिलांनी. हा गरमागरम मी बाहेर जेवतोय. साजूक तुपातला 1 नंबर झणक्याबाज झाला. बॅटरी बंद करे मागत